गुहागरमध्ये सर तुम्ही आता चैतन्य सहवास घेऊन येतात, जो मस्तपैकी तुमचा बसताना बसला आता रत्नागिरीमध्ये. पण मग गुहागरमध्ये आपला हा चैतन्य सहवास प्रोजेक्ट घेऊन तुम्ही का आलात सर? दोन गोष्टी आहेत त्याच्यासाठी. एक तर कोकणवंत व्हा आणि रत्नागिरीतच घर घ्या, हा पण माझं म्हणणं नाहीये. कुठेही घ्या, कोकणात या, हा माझा मुळात आग्रह आहे. मग आपण कुठे काय काय करू शकतो ह्याचा जेव्हा मी विचार केला, मी असं अजिबात म्हणणार नाही की सिंधुदुर्ग योग्य नाहीये किंवा काय. आमची तिथे जाण्याची क्षमता नाहीये, आम्ही तिथे जाऊन काम नाही करू शकत, म्हणून आमचं केवळ आम्ही सिंधुदुर्ग निवडलं नाही, पण रत्नागिरी हा जिल्हा आम्ही निवडलेला आहे. तो आमचा कम्फर्ट झोन आहे काम करण्याच्या दृष्टीने. लोकांच्याही गरजा होत्या. मला असंख्य अशा रिक्वायरमेंट आल्यात ना की तुमचं फक्त रत्नागिरीच आहे का, गुहागरमध्ये नाही का, तुमचं दापोलीत नाही का. त्यावेळेला मग आम्ही हा स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतला की आपल्याला अशा वेगवेगळ्या, आणि प्रत्येक प्रोजेक्ट मग वेगळा करायचा. राईट. मग ते कॉपी नाही करायचं. मग प्रत्येक प्रोजेक्टचा युएसपी इज नॉट जस्ट फॉर काय म्हणतो त्याला आपण सेलिंग पर्पज, तर खरोखर युटिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपण प्रत्येक ठिकाणी काय देऊ शकतो. त्याला विचार केला त्यावेळेला आता रत्नागिरी इज अबाउट कन्व्हिनियन्स, स्ट्रेट अवे कन्व्हिनियन्स. गुहागर इज अबाउट मोर ऑफ अ लाईफस्टाईल. राईट. रत्नागिरी मधला जो घर घेणारा ग्राहक आहे आमचा, तो 30 ते 40-50 सगळ्या वयोगटातले, पण 30 ते 40-50 वयोगटातली मुलंही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण ज्यांना असं वाटतंय ना की येस आपलं आता कमवलंय आपण, घरचं आता लोन फिटलेलं आहे, मुलं सेटल झालेली आहेत, त्यांची म्हणावी तशी आपल्यावर जबाबदारी नाही, आणि आता मला माझ्यासाठी वेळ पाहिजे. मग तो मला ट्रेननी बिननी जायची गरज नाही, मी माझी गाडी घेऊन जाईल. ट्रेननी गेलं तरी जाऊ शकतो, असं काही लांब नाहीये. चिपळूणवरून हार्डली 20 किलोमीटर आहे, आणि दर 10-15-20 मिनिटांनी, कारण ते मुख्यच आहे आपलं जे गुहागरचं जे आहे ते असं कुठे लांब नाहीये, हम रस्त्यावरती आपला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही इझिली कम्प्युट करू शकता. चिपळूण ही तसं म्हणायला गेलं तर खूप चांगली सिटी आहे. रत्नागिरीच्या अगोदर चिपळूण ही म्हणजे तिथे जेव्हा MIDC आलं ती मेजर सिटी आहे, त्यामुळे तिथून 20 किलोमीटर वरती आहे. बरं, आपलं जे आहे लोकेशन हे सुद्धा मार्ग तामाणेला तिथून हार्डली 3 किलोमीटर, आणि मढाळ म्हणून गाव आहे, हायवे पासून परत 1.25 किलोमीटर वरती. तर त्यामुळे ते पण कन्व्हिनियंट खूप लोकेशन आहे, आणि अत्यंत शांत असं लोकेशन आहे. संपूर्ण मातीचा प्लॉट आहे, त्यामुळे ज्यांना, आणि म्हणून आम्ही तिथे प्लॉट साईज पण मोठे ठेवलेले आहेत, की ज्यांना आपलं उर्वरित आयुष्य शांततेत, आनंदात, झाडांच्या सोबत घालवायचंय, ओके, त्यांच्यासाठी हे घर आहे. म्हणून आपण त्याचा जो पूर्ण जो कॉन्सेप्ट आहे तो आम्ही असा ठेवलेला आहे की गावची घरं. त्याच्यामध्ये टिपिकल ज्याला आपण म्हणतो की गाव एक वसवणं, हाच आमचा उद्देश आहे. म्हणून सगळ्या प्लॉटची साईज आपण मोठी ठेवलेली आहे की जिथे भरपूर झाडं लावता येतील.